भारतीय राजकारणात सोशल मीडियावरील अभिव्यक्तीचा नवा अध्याय सुरू झालाय. कॉक्रोच जनता पार्टी या उपहासात्मक अशा चळवळीमुळे अभिजित दिपके हा एका रात्रीत चर्चेत आला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर सोशल मीडियावर त्याचे 1 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स फक्त 6 दिवसात तयार झाले. अचानक इतके फॉलोअर्स मिळण्यामागे प्रचंड आर्थिक व्यवस्था लागणार हे उघडच आहे. दिपके याचं पूर्वायुष्य पाहता त्याच्या या मोहिमेचा उद्देश जेनझीच्या भावना व्यक्त करण्याचा नसून भविष्यातील वापरासाठी अधिकाधिक तरुणांची माहिती जमवण्याचा असावा अशी शंका नक्कीच येऊ शकते. दिपके याच्या विरोधात 2019 पासून विविध प्रकारचे अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत. देशविरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींना उपयोगी पडेल अशा प्रकारचा भ्रामक प्रचार त्याने सातत्याने केलेला दिसतो. लोकांमध्ये गैरसमज पसरवून सरकारविरोधी असंतोष निर्माण करणं आणि बांगलादेश, नेपाळ, श्रीलंकेप्रमाणे भारतात देखील जेनझी आंदोलन पेटवून अराजक माजवणे शक्य आहे काय याचा अंदाज घेणे अशा हेतूने हा कॉक्रोच जनता पार्टीचा दगड एका अर्थी फेकला गेलाय. दिपके याचं पूर्वायुष्य पाहिल्यास या कॉक्रोच जनता पार्टीच्या स्थापनेमागचा देशद्रोही अजेंडा समजून येईल. आज आपण याच विषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहे जयेश पाटील. 30 वर्षांचा हा अभिजित दिपके मूळतः हिंगोलीचा. सध्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये जनसंपर्क या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतोय. तो आम आदमी पक्षाचं माजी नॅशनल सोशल मीडिया कोऑर्डिनेटर असून 2020 सालच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या मीम आधारित डिजिटल कॅम्पेनचा प्रमुख देखील होता. मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाली तेव्हा त्यांना समर्थन देणारे बरेच साहित्य त्याने समाज माध्यमांद्वारे वितरित केले होते. आता जेन झी म्हणजे तरुणाई नाराज आहे असं चित्र कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून उभं करण्याचा प्रयत्न तो करतोय. यातून प्रसिद्धी मिळवून स्वतःला एक नवीन राजकीय चेहरा म्हणून प्रस्थापित करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचं यातून दिसतं. कलम 370 रद्द केलं तेव्हा त्याने काश्मीरच्या जनता भयभीत होतील असा फुटीरतावादी प्रचार केला होता असा आरोप त्याच्यावर केला जातोय. परंतु त्याच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्यानंतर त्याने पोलीस कारवाईच्या भीतीने घाबरून त्या पोस्ट डिलीट केल्याचं त्याच्या सोशल मीडिया हँडल्स चालताना लक्षात येतं. त्याशिवाय तो दहशतवाद्यांना समर्थन देतो, खोट्या बातम्या पसरवून गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे परदेशी शक्तींशी संबंध आहेत असे आरोप करत लीगल राईट्स ऑब्झर्वेटरीने पुणे पोलिसांकडे त्याच्या विरोधात UAPA, देशद्रोह अशा विविध कलमांखाली तक्रार दाखल केली होती. काश्मीरमध्ये भारतीय दडपशाही, अत्याचार आणि लोक मरणार अशा भय पसरवणाऱ्या खोट्या बातम्या त्यांनी समाज माध्यमांचा वापर करून वितरित केल्या होत्या. एका पोस्टमध्ये तर एक फेक स्क्रीनशॉट शेअर केला ज्यात त्याच्या काश्मीरी मित्रासोबतचा संवाद दाखवण्यात आला होता. त्याच्या अशा पोस्ट म्हणजे सरळ सरळ फुटीरतावादाचे समर्थन आणि विविध राज्यांतील जनतेला फुटीरतावादाचे आवाहन करण्यासारखे होते. अमेरिका आणि पाकिस्तानकडून पैसे घेऊन हा माणूस भारत विरोधी कारवाया करतो असा आरोप दिपकेवर यापूर्वीच करण्यात आलाय. पाकिस्तानचा काश्मीर अजेंडा पुढे रेटणे, त्याला भारतात समर्थन मिळवून देणे यासाठी दिपके बरेच कष्ट घेत होता. यातून अभिजित दिपकेची भारत विरोधी छबी ही स्पष्ट होते. आम आदमी पार्टीसारख्या विचारधारेशी जोडलेली व्यक्ती आज तरुणाईचा रोष समजून घेत असल्याचा बाता करताय हा किती मोठा विरोधाभास म्हणावा. सोशल मीडियाच्या या वेगवान युगात एखाद्याला काही दिवसात जनतेचा आवाज म्हणून उभं करणं फार कठीण राहिलेलं नाही. पण प्रश्न इतकाच आहे की हा आवाज खरोखर जनतेचा असतो की कोणत्या तरी अजेंड्याचा. कॉक्रोच जनता पार्टी हा फक्त उपहास, मीम्स आणि तरुणाईचा संताप व्यक्त करण्याचा प्रयोग आहे की त्यामागे समाजात असंतोष पेरण्याचा, तरुणांची मानसिक आणि वैयक्तिक माहिती गोळा करण्याचा आणि भविष्यातील अराजकतेसाठी जमीन तयार करण्याचा मोठा डाव लढलेला आहे. हा प्रश्न प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःला विचारण्याची वेळ आता आलेली आहे. देश अस्थिर करण्यासाठी नेहमी बंदुका लागत नाहीत. कधी कधी व्हायरल पोस्ट, भावनिक प्रचार आणि दिशाभूल करणारे डिजिटल नॅरेटिव्ह सुद्धा पुरेसं ठरतं. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.